स्वागत सुनता सर्वप्रथम पूज्य श्री सुरेंद्र स्वामी कलकत्ता, पूज्य श्री राजशेखर स्वामी जी सिद्धेश्वर धर्म धाम कलकत्ता और पूज्य श्री बसवराज देशमुख साहब कार्यदर्शी शरण बसवेश्वर विद्यावर्धन संघ कलबुर्गी, पूज्य श्री फादर रोशन डिसोला साहब वाड़ी चर्च, पूज्य श्री अक्कैया स्वामी साहब, श्री नागप्रिया स्वामी, श्री अय्यप्पैया स्वामी साहब स्वामी अड़वड़ी, पूज्य श्री प्रशांत स्वामी प्रमुख स्वामी के प्रमुख, पूज्य श्री रेवण सिद्धेश्वर स्वामी साहब अकेडमी सम्मेलन के गुरुकुलाला सजाद रशीद बिहारी पति कराता, पूज्य श्री भगत राजा सैयद अब्दुल्ला शाह कादरी चिश्ती अली राज कबीरी अली कबीरदा भाग ಎಲ್ಲ ಭಕ್ತಾದಿಗಳ ವತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತಿಸುತ್ತಾ ಎಲ್ಲರಿಗೆ ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇನೆ. ಸತತವಾಗಿ 47 ವರ್ಷಗಳಿಂದ ಕಲ್ಕತ್ತಾ ಶರೀಫ್ ನಮ್ಮ ಗುರುಗಳ ಆಗಮನ, ಆಶೀರ್ವಚನ, ಭಾವೈಕ್ಯತೆಯ ಮತ್ತು ದೇಶದ ಅಖಂಡತೆಯ ಪ್ರತೀಕವಾಗಿದೆ. ನಮ್ಮ ಅತಿಥಿಗಳು पूज्य श्री संगमनाथ स्वामी साहब को स्वागत करते हैं. मुसलसल 47 साल से उससे कदीम का ये कौमी जल्दी जलसा बयान मोहब्बत हमारे मुल्क अजीज की एक जल्दी की उम्र मिसाल है. इन हजरात का यहाँ आना और अपने पैगामात से ज़ायरीन उससे कदीम की हिदायत वो कौमी एक जल्दी का सबब बनना ये हम सबके लिए खुश नसीबी की बात है. मैं सबसे पहले पूज्य श्री सुरेंद्र स्वामी साहब से गुजारिश करूँगा. शिवाचार्य शिखामणि योगेन शिव सिद्धांत स्थापयामास सदा स्मरणीಯರು ಆದಂಥ ಸದ್ಗುರು ಸಾರಂಗರೇಶನ ಮನೋಮಂದಿರದಲ್ಲಿ ಧ್ಯಾನಿಸಿ ವಂದಿಸಿ ಸುಕ್ಷೇತ್ರ ಕಲ್ಕಟ್ಟಿಯ ಈ ಪವಿತ್ರ ತಾಣದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂತಹ ಈ ಸರ್ವ ಧರ್ಮ ಸಮ್ಮೇಳನ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಮುಖ್ಯ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದುಗಳಾದಂತಹ ಧರ್ಮದ ಗುರುಗಳಲ್ಲಿಯೂ ಈ ಧರ್ಮದ ಇಸ್ಲಾಂ ಧರ್ಮದ ಧರ್ಮ ಗುರುಗಳಲ್ಲಿಯೂ ಹಾಗೂ ಕಲ್ಕಟ್ಟಿಯ ಮುನೀಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಪೂಜ್ಯರ ಆದಿಯಾಗಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವಂತಹ ಈ ಪವಿತ್ರ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಂಡಿರುವಂತಹ ಎಲ್ಲ ಶರಣ ಬಂಧುಗಳೇ, ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಶರಣು ಶಿವಶರಣಾರ್ಥಿ. ಬಹುಶಃ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇ ಸಲ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಪಾಲ್ಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೇನೆ. ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷ ಆಗುತ್ತೆ ನನಗೆ. ಬಹಳ ಮಾತಾಡೋಕೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ನಾನು. ಒಬ್ಬ ದಾರ್ಶನಿಕ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಒಬ್ಬ ದಾರ್ಶನಿಕ ಒಂದು ಮಾತನ್ನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸುಮಧುರವಾದ ಸ್ವರ ಯಾವುದು? ಏನ್ರಿ, ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸುಮಧುರವಾದ ಸ್ವರ ಯಾವುದು? ತಾಯಿ ಮಗುವನ್ನು ಕರೆಯುವ ಸ್ವರವೇ? ತಾಯಿ ಮಗುವನ್ನು ಕರೆಯುವ ಸ್ವರವೇ? ಮಗು ತಾಯಿಯನ್ನ ಕರೆಯುವ ಸ್ವರವೇ? ಮಗು ತಾಯಿಯನ್ನ ಕರೆಯುವ ಸ್ವರವೇ? ನೀರನ್ನ ಕರೆಯುವ ಸ್ವರವೇ? ವಸಂತ ಕಾಲದ ಕೋಗಿಲೆಯ ಸ್ವರವೇ? ವಸಂತ ಕಾಲದ ಕೋಗಿಲೆಯ ಸ್ವರವೇ? ಅಲ್ಲಲ್ಲ, ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಬಿಟ್ಟಾಗ ನಾನಿದ್ದೇನೆ ಎನ್ನುವ ಆ ದೇವರ ವಾಣಿ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅತ್ಯಂತ ಸುಮಧುರವಾದ
ಮನುಷ್ಯ ನಾವು ಕಂಡು ಮುಂಚೆ ದೇವರೇ ಅಂತ ಅಂದ್ರೆ ಎಷ್ಟೋ ಒಂದಿಷ್ಟು ಸಮಾಧಾನ ಸಿಗ್ತದೆ. ಹಾಗಾಗಿ ಈ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೈ ಬಿಟ್ಟಾಗ ನಮಗೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಕಾಣದ ಶಕ್ತಿ ನಮ್ಮ ಕೈ ಹಿಡಿತದಂದ್ರೆ ಅದು ದೇವರು ಅನ್ನುವಂಥ ಶಕ್ತಿ ಅಂತ ಹೇಳೋದಕ್ಕೆ ಓಂ ಶಿವಂ. तन्हाई का सफर अब सकता नहीं, तन्हाई का सफर अब सकता नहीं, उन्हीं से मुलाकात के बाद दिल कहीं भी लगता नहीं। सज्जन लोग और मंच पे हाजिर सर्व धर्म गुरु जी और आपको मेरे तरफ से, मेरे मठ की तरफ से सलाम वालेकुम सलाम। ये यात्रा महोत्सव ये कार्यक्रम के लिए आपका गुरु जी, आपका साहब आपको फोन किए थे, लेकिन इस कार्यक्रम ये दूसरा बार आ रहे हैं हम। ये कौन सा 47 बोले ना, तो 41 को आए थे मैं, 41 को मैं आए बोले तो 4 में इंटू 7 11 हो गए, एक ही हो गए ना, एक ही हो गए ना। हिंदू मुस्लिम अलग थे, दोनों को मतलब एक ही है। हिंदू मुस्लिम अलग है, दोनों को मतलब ही एक है। हिंदू कहते खिचड़ी, मुसलमान कहते बिरयानी, खिचड़ी बिरयानी अलग है, दोनों को मतलब एक ही है, कुछ फर्क नहीं। जो बीच बात जाके और तुम्हारे मालूम है, इस वास्ते एक बात में इस वास्ते आते हैं, मैं पूछे थोड़ा हिंदी में कन्नड़ा हिंदी थोड़ा, ये हैदराबाद कर्नाटक है, हैदराबाद कर्नाटक क्या है, खिचड़ी बिरयानी दोनों मिलावट होते हैं। क्या किया उस वास्ते वो अल्लाह अलग नहीं, ये भगवान अलग है, अलग नहीं, दोनों को मतलब भी एक ही है। अंदर कहता ये बात कुरान में ऐसा है, वेद में भी ऐसा है, भगवत गीता भी ऐसा है, दोनों का मतलब एक ही है। चुपी से क्या करते हैं बोले तो वो पॉलिटिक्स अंदर आके तुम अलग है, हम अलग है, तुम अलग है, अलग है, अलग है, अलग अलग निरंजन हो गए। इस वास्ते ये 47 यात्रा महोत्सव मेरे को साहब और अलकट्टा महाराज मुनीन्द्र शिवाचार्य भैया तुम आना, रात्रि कितना बजे फोन करे तुम्हारे को मालूम नहीं, 12 बजे रात को 12 बजे मेरे को फोन किए, साहब तुम आ जाओ, आगे थोड़ा हमारा दरगाह में आके हमारा लोगों को थोड़ा देख के अल्लाह को दुआ करो, उसको अच्छा बोला बोल के दुआ करो बोल के बोले तो मैं आ गए। वो तुम्हारे को हमारे को वो अल्लाह अच्छे करना, वो दुआ करना बोल के मैं बात कर रहा हूँ।
ಹಿಂದಿನ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಇದು ಇಲ್ಲ, ತಪ್ಪಿಸಿಲ್ಲ. ಆದರೂ ಕೂಡ ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿದಿರಿ. ನಿಮಗೆಲ್ಲ ಆ ಭಗವಂತ ಆ ಅಲ್ಲ ವತಿಯಿಂದ ಸ್ವಾಗತ ಕೋರುತ್ತೇವೆ. ಈಗ ಆಶೀರ್ವಚನ. ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಆಸೀನರಾಗಿರುವ ಪೂಜ್ಯ ಗಣ್ಯರೇ, ಗುರುಗಳೇ, ಪ್ರೀತಿಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಕ್ರೈಸ್ತ ಧರ್ಮದಲ್ಲಿ ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಕಥೋಲಿಕ ಧರ್ಮಸಭೆಯಲ್ಲಿ ಪ್ರತಿದಿನ ಒಂದು ಬೈಬಲ್ ವಾಚನ ಆಗುತ್ತದೆ. ವಿಷಯವನ್ನು ನಡೆದಿರುವಾಗ ಆ ದಿನದ ಶುಭ ಸಂದೇಶದ ಮೇರೆಗೆ ಅವರು ಸಂದೇಶವನ್ನು ನೀಡುತ್ತಾರೆ. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನನಗೆ ಬೇಕಾಗಿರುವುದು ದಯೆ, ಯಜ್ಞ, ಬಲಿಯಲ್ಲ. ಅಲ್ಲಿ ಆಗಿರುವಾಗ ಆ ವ್ಯಕ್ತಿ ತಪ್ಪು ಮಾಡಿದವ ಕಾಲಿಗೆ ಬಿದ್ದು ನನ್ನ ಮೇಲೆ ಕರುಣೆ ತೋರಿಸುವಂತ ಬೇಡಿಕೊಂಡ. ನಾನು ಒಂದು ಮಾತನಾಡಲಿಲ್ಲ. ಸುಮಾರು 1 ಗಂಟೆ ಕಾಲ ನನ್ನ ಜೊತೆಗಿದ್ದ. ಏಕೆಂದ್ರೆ ಸ್ವಲ್ಪ ಕಾಲಿಗೆ ಬೆಟ್ಟಾಗಿತ್ತು. ನಾನು ಅವನಿಗೆ ಲಾಸ್ಟಿಗೆ ಹೇಳಿದೆ, ನಾನು ಏನಾದರೂ ಮಾತನಾಡಿದ್ರೆ ಏನು ಮಾತಾಡ ಏನಾಗಲ್ಲ, ನಮ್ಗೇನು ಮೊದಲೇ ಬೇಕಿತ್ತು, ಈಗ ಅದು ನಾವು ಮಾಡೋಣ, ಟೆನ್ಷನ್ ಮಾಡಬೇಡ. ಅವರನ್ನ ಸಮಾಧಾನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಇದೇ ಕಲಿಸಿದ್ದೇವೆ. ಕೆಲವೊಮ್ಮೆ ಕೆಲವು ಘಟನೆಗಳು ಆಗ್ತವೆ. ನಾವು ತಕ್ಷಣ ಜಗಳಕ್ಕೆ ಬರಬೇಕು, ಕೋಪದಿಂದ ನಾವು ಮಾತನಾಡ್ತೀವಿ, ನಾವು ದಯೆ ತೋರಿಸುವುದಿಲ್ಲ. ಪ್ರಿಯರೇ, ನಾವು ಯಾವುದೇ ಧರ್ಮದವರಾಗಲಿ, ಯಾವುದೇ ಭಾಷೆವಾಗಲಿ, ಯಾವಾಗ ನಮ್ಮ ಹತ್ರ ದಯೆ ಇರುತ್ತೆ, ಆವಾಗ ಮನುಷ್ಯನ ಪ್ರೀತಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಪ್ರೀತಿ ದೇವರು ಮೆಚ್ಚುತ್ತಾನೆ, ನಾವೆಲ್ಲರಿಗೂ ಆಶೀರ್ವಾದ ಮಾಡ್ತಾರೆ. ಆ ಪ್ರೀತಿನ ನಾವೆಲ್ಲರೂ ಬೆಳೆಯೋಣ, ಆ ದಯೆಯನ್ನು ತೋರಿಸೋಣ. ಧನ್ಯವಾದಗಳು. ಗುರುದೇವೋ ಮಹೇಶ್ವರ, ಗುರು ಸಾಕ್ಷಾತ್ ಸುಚಿತ್ರ ಕಡಿನಾಮದ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರರನ್ನು ಹಣೆನಲ್ಲಿ ಇಂದು 47ನೇ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವ ಅಂಗವಾಗಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸರ್ವ ಧರ್ಮ ಈ ಸಮಾರಂಭದ ಪಾವನ ಸಾನ್ನಿಧ್ಯವನ್ನು ವಹಿಸಿಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಆಲ್ಕಟ್ಟಿ ಕ್ಷೇತ್ರದ ಆಧಾರದ ಗೋಡೆಯರಾಗಿರುವ ಮುನೀಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯರ ಪಾದಪೂರ್ಣಗಳು ಹಾಗೂ ರೇವಣಸಿದ್ಧ ಶಿವಾಚಾರ್ಯರು ಹಾಗೂ ಎರವಳಿನ ಪೂಜ್ಯರು ಹಾಗೂ ಪ್ರಶಾಂತ್ ದೇವರು ಹಾಗೂ ಗುಲ್ಬರ್ಗದಿಂದ ಆಗಮಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶಮುಖ್ ಸಾಹೇಬರಿಗೂ ಹಾಗೂ ಅಲ್ಲಳಿಯ ನಾಗಪ್ಪಯ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮಿಗಳಿಗೂ ಹಾಗೂ ವಾಡಿ ಚರ್ಚಿನಿಂದ ಬಂದಂಥ ಫಾದರ್ ಅವರಿಗೂ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಕೇಂದ್ರ ಬಿಂದು ಆಗಿರತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಆಲ್ಕಾಟಿ ಘಟಕದ ಸಾಹೇಬರನ್ನು ಮೊದಲು ಮಾಡಿಕೊಂಡು ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಅಂತರಾತ್ಮದ ಜ್ಯೋತಿಗೆ ನನ್ನ ಶರಣ 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 ಶರಣ. ಪ್ರಥಮವಾಗಿ ಪೈಲ ಪ್ರಶಾಂತ್ ದೇವರು आशीर्वचन दे रहा था. मैंने दरगाह साहब को पूछा, इधर अब हम प्रसाद देव कन्नड़ा में बात कर रहा, सबको मालूम होता क्या नहीं पूछा. सामने उनकाए मेरे को इधर बैठे तो सबको कन्नड़ा मालूम होता, इधर बैठे तो सबको हिंदी मालूम होता. मैं बहुत कन्फ्यूज था, कन्नड़ा में बात करना या हिंदी में बात करना. हमारा स्वामी जी ने हिंदी में बात किया, वो 50-50 हुआ. प्रशांत देव बात किया, इधर मालूम हुआ. रेवण सिद्ध शिवाचार्य बात किया, इधर मालूम हुआ. हमारा क्षेत्र में जो आल्काटी क्षेत्र में अब जो एक कार्यक्रम को
सर्व धर्म सम्मेलन बोल के जो कई को आपदा करके तय बोले तो इधर सर्व धर्म बोले तो तीनों धर्मों का है। हिंदू धर्म का गुरुजी भी है, इस्लाम धर्म का भी गुरुजी भी है और क्रिश्चियन धर्म का भी फादर भी है। तीनों धर्म का तीनों गुरुजी है बोले तो ये सर्व धर्म समारोह बोले तो इसको अर्थ है। ये सर्व धर्म समारोह भी बोल सकता, मानव धर्म समारोह भी बोल सकता। ऐसा कार्यक्रम कहीं भी चलना बोले तो ये अपरूप है। ऐसा कार्यक्रम कहाँ भी चलता बोले तो वो हमारे हलकटी गांव में ऐसा बेसिक पहले का मुझे इधर कार्य कैसे है। हमारा कट्टी में हिरेमठ का लिंगाई पुनीन्द्र शिवाचार्य और हमारा बड़े गुरुजी दोनों पहले से एक क्षेत्र पे कैसा रखे सो है बोले तो हम हिंदू नहीं है, हम मुस्लिम नहीं है, हम सब भाई भाई जैसा है, हम कभी भी भाषा जैसा नहीं काम करते इधर बना के रखे सो वही हम भी लेके जा रहे हैं। तुम भी तुम्हारे सब हिंदू धर्म का होते या मुस्लिम धर्म का होते या क्रिश्चियन धर्म का होते, सब हमारे को भी प्रोत्साहन देने का। हम जो सब चलाते मिलके चला रहे ना, आप भी हमको सपोर्ट देना, प्रोत्साहन देने का। हम सब मिलना, सब मिलके रहना बोल के हम इतना सब कर रहा, आप झगड़ा किए तो हम किए तो व्यर्थ होता। जो पार्टी है, हम जो अलग हो रहा वो सिर्फ पार्टी से हो रहा। आप भी पार्टी करो, जो कांग्रेस करो, जो बीजेपी करो, जो दल करो, वो परवाह नहीं है, मगर वो सब इलेक्शन पार्टी होने का बाद हम सब भाई भाई जैसे है, हम सब मिलके ही रहना बोलते इधर सब वचन लेके जाएगा। और सब वचन लेके गया ना, ये एक प्रोग्राम को एक महत्वाकांक्षा रहता। एक ही पुल से देखिए हमारे साथ बोला वैसा ही हम अलग नहीं है। देखो इधर कितना 5 उंगली है ना, ये देखिए ध्यान से सुनिए, 5 उंगली है। ये 5 उंगली एक बार झगड़ा कर रहा था। कैसा झगड़ा कर रहा था बोले तो ये बोल रहा था मैं मोटा हूँ और बहुत बलिष्ठशाली हूँ, मेरा सपोर्ट लेने से आप कुछ भी नहीं कर सकता, मैं बढ़ूं, मेरे को आप रेस्पेक्ट देने का। सच है नहीं? इसका सपोर्ट नहीं लेने से कुछ भी नहीं कर सकते। इशारा हो गया। इन्हों बोला तू बड़ा है, ताकतवर है, तुम्हारा सपोर्ट लेता परवाह नहीं है, मगर मैं रास्ता भूल गए तो को रास्ता निकाला। इधर दरगाह को आना बोले तो कहां से जाना बोले तो मैं दिखाता, ऐसा जाओ बोल के। सच्चे नहीं? किसको भी रास्ता निकालना बोले तो ये उंगली दिखाता, क्या ये दिखाता? ये ना, हाँ ये बोला। फिर ये बीच में क्या बोला, तू है तो तू बलिष्ठ है, तेरा सपोर्ट सब ले सकता, तू सब दाढ़ी भूल गए तो दाढ़ी भी दिखाता, रास्ता दिखाता, मैं सबसे बड़ा हूँ, मैं सबसे बड़ा हूँ, उसके लिए मेरे को रेस्पेक्ट दे देगा, ये बोला। फिर ये बोला, इसको क्या बोलता, सोने का अंगूठी, इसको सोने इधर ही रखता ना, उसके लिए ये बोला तू बलिष्ठ है, तू रास्ता दिखाता, तू सबका बड़ा है, मगर मैं बहुत श्रीमंत हूँ, मैं बहुत पैसा है, मेरे पास सोना है, मैं बहुत श्रीमंत हूँ, उसके लिए तुम सब मेरी बात सुनना बोल के ये बोला। फिर लास्ट कौन सा हुआ, टिक्कर मारने का हुआ। ये सोचा सब ये कुछ एक बोले भाई क्या बोलना बोल के वो पीछा करके बोले तू तेरे सपोर्ट लेके सब करता, तू रास्ता दिखाता, तू बड़ा है, तू श्रीमंत है, मगर मैं कहा गुरु जी के पास जाते, क्या भगवान की पास जाते, उनकी आशीर्वाद टूटी मेरे मुंह मिलता बोल के ये बोला। उसके लिए मैं श्रेष्ठ हूँ। देखे ना, ऐसा नमस्कार किया तो ये पूरा दिखने वाला उंगली बोले तो ये एक ही है, उसके लिए मैं ही श्रेष्ठ हूँ, मेरे को भगवान का आशीर्वाद नहीं मिलता, गुरु जी का आशीर्वाद
कार्यक्रम है, ये कार्यक्रम एक अर्थित है, उसके लिए सबको बोलना है, जो भी है उधर ही छोड़ने का, इधर जो आया, इधर जो सुन रहा, तो सब पकड़ के लेके जाने का। हम सब एक ही धर्म का, एक मानव धर्म का है बोल के सभी सुनने का, सभी विचार करने का। एक ही विचार करें तो हम सब कौन से रहेगा, जो हुआ अच्छा हुआ, जो हुआ अच्छा हुआ बोले तो सब ठीक से रहेगा। एक राजा ने मंत्री को लेके अरण्य पे काट पे जा रहा था। उन्होंने सोचा हमारा ये राज का सब सेवकों ने सब इधर फिरते रहता, हम भी चलते गए तो तकलीफ क्या है बोल के मालूम पड़ता बोल के राज ने मंत्री को बोला हम भी चलते जाएंगे। थोड़ा चल के गया, बाद में सोचे हम लोग हमें ये नहीं डालने का, गरीब लोग नहीं डालने जाता था, तकलीफ कितना होता गरीब लोगों को बोल के मालूम होना बोल के वो भी चप्पल भी छोड़ के जा रहा था। ऐसा ऐसा आगे गया, एक पत्थर बहुत नाजुक था, एक फल कट हुआ, एक उंगली कट हुआ। कट होने के बाद वो मंत्री ने बोला, मंत्री को बोले राजा मेरा उंगली कट हुआ, और मंत्री बोला जो हुआ अच्छा हुआ। राजा को बहुत गुस्सा आया, मेरा उंगली कट हुआ, ये मंत्री जो हुआ अच्छा हुआ बोलता बोल के बहुत गुस्सा आके आगे चलते जाने के टाइम पे बाजू में एक पौड़ी था बड़ा, वो मंत्री को उधर डाले हो। डालने के बाद वो मंत्री क्या बोले, जो हुआ अच्छा हुआ बोले। राजा ने सोचा मेरा उंगली कट हुआ, वो टाइम पे बोले बराबर है, अब उसको जो बॉडी में डाले अंदर, फिर भी जो हुआ अच्छा हुआ बोलता ना, पागल निकल गया क्या बोल के आगे चल रहा था। एक गांव में भगवान की यात्रा चल रहा था, वो यात्रा में क्या एक मानव आदमी को काट करके बलिदान देने का वह उधर ये चल रहा था। वैसा उधर एक गुरुजी बोला पूर्व दिक से कौन आता पहला उसको लेके आके बलिदान करना बोलते। वैसा राजा ने आ रहा था, उसको पकड़ के लेके आया, बैठा जब लगाया अब काटने का, ऐसा ये किया, उसका उंगली दे दिया, ये इसको नहीं आता, ये उंगली कट है, इसको बलिदान नहीं कर सकता बोलते छोड़ने के बाद उसको याद आया जो मंत्री बोले था ना मेरा जो हुआ अच्छा हुआ बोल के, अगर मेरा उंगली उधर नहीं कट हुआ तो मेरे को इधर बलि देता था, फिर वो सही है, मेरा उंगली कट हुआ जो हुआ अच्छा हुआ बोला, फिर उसको उधर डाले ना वो कहीं को बोल के फिर मंत्री के पास जाके उसके बॉडी से निकाला। तू बोले सो सही है, तू बोले सो सही, अगर मेरा उंगली अगर नहीं कट हुआ तो मेरा को उधर बलिदान देता था, और जो हुआ अच्छा हुआ सही है, तू तेरा को उधर बॉडी में डाले ना, तू वो टाइम पे भी वही बोले ना जो हुआ अच्छा हुआ बोल के, हाँ महाराज सही है, अगर तुम मेरे को वहां
मैं भी एक मैं था जब वो आपा जी के पास था, मैं पक्का जाके पक्का से फोन करते हैं हमारे साहब संजय साहब, आप जाके बोले आपको मैं दुआ किया, मैं दुआ अल्लाह को आपको बच्चा होने को बोल के मैं प्रेयर किया बोल के बोले। इतना बोले तो उत्तर सर्वेक्षण का जो ये पीठ थे उनका बहुत सम्मान था, इसलिए उनका भी बहुत ये था, इसलिए उनको बच्चा होना उनके अल्लाह को प्रे करे। क्या अल्लाह ने आदमी को पैदा होने के बाद ऐसा रहना, ऐसा एक अपना बोल के धर्म पैदा हो गया। सभी एक ही है, मानव जाति सभी एक ही है, और ऐसा रहना एक ऐसा धर्म नहीं रहे तो कोई नहीं बच सकते, एक को मार के खत्म हो जाते थे। धर्म बोले तो एक चलने का एक रूट है, दिशा है, वो मार्ग पे धर्म अलग अलग धर्म में, और सभी धर्मों पे बोलने का एक ही है, एक अल्लाह बोल के, जीसस बोल के, एक हम भगवान शिव की बोल के, सभी लोगों को ये सभी एक ही है, बोलने का अलग अलग है, तो अलग रूट में जाने का अलग है, जाने का एक ही धर्म है। हम देह छोड़ेंगे और जाने के एक ही अल्लाह के पास जाएंगे, वही सभी ऊपर भगवान के पास जाएंगे। ऐसे कहते हुए मैं बोल रहा हूँ, सभी धर्मों का एक ही रहने से ये हमारा संजय साहब का इतना प्यार मोहब्बत से था बोल के हमारा सर्वेश्वर के पास कभी भी अप्पा जी के पास आते थे, अप्पा जी के पास आके इतना प्यार मोहब्बत मैं देखता था दोनों का। अब आजकल भी संजय साहब भी आते हैं, वो बात अलग नहीं आते हैं, बहुत ऐसा हमारा सर्वेश्वर का संजय साहब का बहुत ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರು ಬಹಳ ಪ್ರೀತಿ ವಿಶ್ವಾಸವನ್ನು ಬಹಳ ಇದೆ ಹೇಳಿ ನಾವು ಬಂದು ನಮ್ಮ ದರ್ಶನ ಎಲ್ಲ ಸಂಘದಲ್ಲಿ ಸಂಘದ ದರ್ಶನ ಮತ್ತು ದರ್ಗದ ದರ್ಶನ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಮ್ಮ ಭಾಗ್ಯ ಅಂತ ನಮ್ಮ ತಿಳಿಸುತ್ತಾ, ಅವರಿಗೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮುಂದೆ ಎಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಇದೇ ತರ ನಾವು ನಮ್ಮ ಸಂಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಈ ನಮ್ಮ ಒಬ್ಬರಿಗೊಬ್ಬರೇ ಹೀಗೆ ಕಡಿವರೆಗೂ ಇರುವಂತೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಬೇಡಿ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ದರ್ಗದ ಎಲ್ಲರಿಗೂ ನಾವು ಪೀಠಾಧಿಪತಿ ಇದ್ದೇವೆ, ಅವ್ರ ಸಂಜೆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಪೀಠಾಧಿಪತಿಗಳು ಮತ್ತೊಮ್ಮೆ ನಮಸ್ಕಾರ ಮಾಡಿ ಎಲ್ಲ ಕೊಡಿಸಿ ಜೈ ಹಿಂದ್ ಜೈ ಕನ್ನಡ. मौके पर आज नौजवान जलसा बयान मोहब्बत कौमी जयंती का मनाया जा रहा है। मैं तमाम मेहमानों का शुक्रिया अदा करता हूँ, आपने आकर हम सब का हौसला बढ़ाया और मोहब्बत को और फरोग देने का रास्ता बना। ये मोहब्बत मानो अल्फाज में लाई नहीं जाती, ये वो नाजुक हकीकत है जो समझाई नहीं जाती। आज कोई दिन चाहते हैं ये इतना जान कहीं जान की बात याद आते हैं। अल्लाह ताला हमारे मुल्क के अजीज में अमन सलामती, भाईचारा और गंगा जमनी तहजीब को सलामत रखे, हिंदुस्तान को तरक्की अता फरमाए और इसकी तिरंगे की हमारी परचम लहराता रहे और हिंदुस्तान में अमन सलामती दुआ करता हूँ कि अप्पा साहब की सेहत व सलामती ताज़िर उनकी हयात बंद फरमाए और उनके वतन को उनका सही जानशीन बनाए। वो आपकी दवाना सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। ಪ್ರಪ್ರಥಮದಲ್ಲಿ ಕಲಕಟ್ಟಿಯ ಕ್ಷೇತ್ರದ ಒಡೆಯರಾಗಿದ್ದರಿಂದ ಶ್ರೀ ವೀರಭದ್ರೇಶ್ವರನ ಸ್ಮರಿಸುತ್ತಾ ಹಾಗೂ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಮುನಿಂದ್ರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಕರ್ತವ್ಯದಲ್ಲಿ ಗಣ್ಯರಾಯಿತು ಈ ದರ್ಗದ ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲೂ ಕೂಡ ಜನರ ಒಂದರಲ್ಲಿ ಸ್ಥಾಪಿಸಿಕೊಂಡು
ಈ 47ನೇ ಈ ಊರ್ಸ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ, ಈ ಜಾತ್ರಾ ಮಹೋತ್ಸವದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಈ ವೇದಿಕೆ ಮೇಲೆ ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಚನವನ್ನು ನೀಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ರೇವಣಸಿದ್ಧ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೇ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ಯರಗೋಳದ ಸಂಗಮೇಶ್ವರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೇ ಹಾಗೂ ಪ್ರಶಾಂತ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೇ ಹಾಗೂ ಗುಲ್ಬರ್ಗದ ಶರಣಬಸಪ್ಪ ಅಪ್ಪ ಅವರ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಯನ್ನು ಮುನ್ನಡೆಸಿಕೊಂಡು ಹೋಗುತ್ತಿರ್ತಕ್ಕಂಥ ಹಿರಿಯರಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಸವರಾಜ ದೇಶಮುಖ ಸರ್ ಅವರೇ ಹಾಗೂ ರಾಜಶೇಖರ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೇ ಹಾಗೂ ಈ ಭಾಗದ ನಾಗಪ್ಪಯ್ಯ ಸ್ವಾಮೀಜಿಯವರೇ ಹಾಗೂ ನಮ್ಮ ವಾಡಿಯ ಪಾದ್ರಿ ಸ್ವಾಮಿಯವರೇ ಹಾಗೂ 18ನೆಯ ಈ ಕ್ಷೇತ್ರದ ಅಧಿಪತಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಮ್ಮ ಶರೀಫ್ ಸಾಹೇಬರೇ ಹಾಗೂ ಇಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಅನಂತ ಶರಣಾರ್ಥಿಗಳು. ಇಲ್ಲಿವರೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು, ಸರ್ವಧರ್ಮದವರ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಹಾಗೂ ಶರೀಫರವರ ಬಗ್ಗೆ ಆಗಿರ್ಬೋದು ಬಹಳಷ್ಟು ಸುಂದರವಾಗಿ, ಮಾರ್ಮಿಕವಾಗಿ, ಮನಮುಟ್ಟುವ ಹಾಗೆ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಆಶೀರ್ವಚನೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ನಾವು ಕೂಡ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಮಾತನಾಡಬೇಕಂತ ಇಚ್ಛೆ, ಆದರೆ ಒಂದು ಮಾತಾಡೋಕೆ ಒಂದು ಆಗ್ಬಾರ್ದು, ಅತ್ತೆ ಸಸ್ಯ ಆಗ್ಬಾರ್ದು, ಸಸ್ಯವಾಗಿ ಅತ್ತೆ ಆಗ್ಬಾರ್ದು. ಹಂಗಾಗಿ ನಮಗೆ ಏನು ತಿಳಿಯುತ್ತೆ ಆ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು. ಏನೋ ನಾವು ಮಾತನಾಡಿದರೆ ಮುಗಿಯತ್ತಿಗೆ ಮುಗುತ್ತೀವನ್ನತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಬಾರ್ದು. ಹಾಗಾಗಿ ಹಿಂದಿ ನಮಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಬರೋದ್ರಿಂದ ಮಾತನಾಡೋದೇ ಎಲ್ಲಾರ್ದ ಚಲೋ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ಭಾವನೆ ನಂದು. ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸರ್ವಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಹೇಳಿದ್ರು, ಆದರೆ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಕೂಡ ಇಸ್ಲಾಂ ಬಗ್ಗೆ, ಹಿಂದೂ ಬಗ್ಗೆ, ಇನ್ನೊಂದು ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಎಲ್ಲಿಯಾದರೂ ಕೂಡ ಅಡಚಣೆಗಳು ಬರ್ತಾ ಇದ್ರೆ, ಆದರೆ ನಮ್ಮ ಗುಲ್ಬರ್ಗ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲಿ ಕೂಡ ಬರೋದಿಲ್ಲ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ನಾವು ತಿಳಿಸಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಮೂಲ ಕಾರಣನೇ ಒಂದು ಮಠ, ಒಂದು ದೇವಸ್ಥಾನ, ಒಂದು ಮಸೀದಿ, ಒಂದು ಚರ್ಚ್. ಈ ತರ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಅನ್ಯವಾಗಿರುವುದರಿಂದ ಯಾವುದೇ ಕೂಡ ಸಮಸ್ಯೆ ಬರುವುದಿಲ್ಲ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ತಿಳಿಸುತ್ತಾ, ಈ ಧರ್ಮದ ಬಗ್ಗೆ ಎಷ್ಟು ಹೇಳಿದ್ರು ಕೂಡ ಕಡಿಮೆ. ಯಾಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಹಿಂದಿನ ಗುರುಗಳಿಂದಲೂ ಕೂಡ ಅವರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ಹಿಂದಿನ ಶರೀಫರು ಬಹಳಷ್ಟು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಗುರುಗಳಿಗೆ ಹಾಗೂ ಬಂದರಿಗೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಬಹಳಷ್ಟು ಕಾಳಜಿಯಿಂದ ನೋಡ್ತಿದ್ರು. ಆ ಕಾಳಜಿಯನ್ನ ಇನ್ನ ಕೂಡ ಮುಗಿಯಂತರಿಗೆ ಮುಗಿಸೋದು ಯಾರಾದ್ರಿದ್ರೆ ನಮ್ಮ ಶರೀಫ್ ಸಾಹೇಬ್ರ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷದಿಂದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ನಾವು ಕೂಡ ಮಠಕ್ಕಾಗಿದ್ದೇವೆ, ಅವರು ಕೂಡ ಧರ್ಮದ ಎಲ್ಲ ಕೂಡ ಮುಂಚೂಣಿಯಲ್ಲಿ ಧರ್ಮದ ಗುರುಗಳಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದ್ರೆ ನಾವು ಬೆಳೆಸೋದಕ್ಕ ನಾವು ಬೆಳೆಸುವ ಮಠ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಇದೆ, ದರ್ಗನ ಕೂಡ ಪಕ್ಕದಲ್ಲಿದೆ. ನಾವು ಕೂಡ ಹಾಗೆ ಒಂದು 12-13 ವರ್ಷ ಆಗಿರ್ಬೋದು, ಅವರು ಅದಕ್ಕಿಂತ ಸ್ವಲ್ಪ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಆಗಿರ್ಬೋದು. ಆದ್ರೆ ಅವರು ಬಹಳಷ್ಟು ಮುಗಿಯಂತ್ರಕ್ಕೆ ಈ ದರ್ಗವನ್ನು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೋಸ್ಕರ ಬೆಳೆಸಿದ್ದಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷದಿಂದ ಹೇಳಬೇಕಾಗ್ತಾ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಬಹಳಷ್ಟು ಕಡೆ ಧರ್ಮಗುರುಗಳನ್ನು ನೋಡ್ತೀವಿ, ಬರೇ ಒಂದು ಧರ್ಮದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ, ಧರ್ಮದ ಹಿತೋಪಶಿದ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿ ಹೋಗ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ ನಮ್ಮ ಶರೀಫರವರು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಹೋದ್ರು ಕೂಡ ಎಣ್ಣೆ ಮಾತಾಡ್ತಾರೆ. ಆದ್ರೆ 200ರಷ್ಟು ಅವರ ಕಾರ್ಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷದಿಂದ ತಿಳಿಸ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಏನು ಸಂತೋಷ ಅಂದ್ರೆ ಆ ಪರಮಾತ್ಮನ 3 ಕಣ್ಣು ಹೆಂಗ ಅಲಕಟ್ಟಿಗೆ ಹಂಗ ಒಂದು ವೀರಭದ್ರೇಶ್ವರ ದೇವಸ್ಥಾನ, ಒಂದು ಮಠ, ಒಂದು ಈ ದರ್ಗಾ ಅನ್ನತಕ್ಕಂಥದ್ದು ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಇದೆ ಅನ್ನತಕ್ಕಂಥ ವಿಚಾರ ತಿಳಿಸುತ್ತಾ, ಈ ದರ್ಗಾ ಎಷ್ಟು ಬೆಳೆದರೂ ಕೂಡ ನಮಗೇನು ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚಿಲ್ಲ. ಇದು ಎಷ್ಟು ಬೆಳೆಯುತ್ತೆ ಅಷ್ಟು ಸಂತೋಷ. ಅವ್ರ ಜೊತೆಯಿಂದ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಹಿಂದಿಯಲ್ಲಿ ಅನ್ಕೊಳ್ತೀನಿ, ಆದ್ರೆ ನಮಗೆ ಹಿಂದಿ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಬರೋದ್ರಿಂದ ಅವ್ರ ಹತ್ರ ಯಾವತ್ತೂ ಕೂಡ ಕನ್ನಡದಲ್ಲೇ ಮಾತಾಡ್ತೀನಿ. ಅವರಿಗೆ ನೋಡಿದ್ರೆ ಹೆಂಗ
ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ.